धाराशिवमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। धाराशिवच्या कळंब लातूर रोडवरती हिट अँड रनचा थरार रंगलेला आहे। 7 ऊसतोड मजुरांना वाहनानं उडवलंय आणि 4 ऊसतोड मजूर हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। धाराशिवच्या कळंब लातूर रोडवरती हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे। बालाजी निरफळ या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, हा अपघात नेमका कसा घडलाय आणि जे जखमी आहेत त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? अमित, धक्कादायक हा सगळा अपघाताचा प्रकार म्हणावा लागेल। हे मजूर आहेत सगळे ऊसतोड मजूर जे आहेत ते ऊस तोडीचं काम संपून जे आहे ते कळंबला आठवडी बाजार असतो आणि त्या आठवडी बाजारासाठी मालकाकडून पैसे घेऊन निघाले होते। बसची वाट बघत होते। त्याच वेळी जे आहे ती वाहन चालक जो आहे तो लातूरकडे जाणारा कार चालक आहे तो कार चालक अति वेगानं आला। 7 मजूर त्या ठिकाणी 13 मजूर होते, मात्र 7 मजुरांना त्यानं जे आहे ते उडवलेलं आहे। एवढा प्रकार भयानक होता। तो उडवून जो आहे तो गाडी दुसऱ्या खड्ड्यात बाजूला जाऊन पडलेली आहे। त्याच्यामध्ये आता आम्ही 4 मजूर जे आहेत ते अत्यावस्थ अवस्थेत आहेत। त्यांना अंबाजोगाई इथं जे आहे ते रेफर करण्यात आलेलं आहे, कळंबवरून अंबाजोगाईला। मात्र सगळ्या नातेवाईकांचा रुग्णालयात मोठ्या पद्धतीने आक्रोश करण्यात येत आहे। आदिवासी पारधी समाजाचे हे सगळे मजूर आहेत। कळंब तालुक्यातीलच मंगरुळ गाव आहे। मंगरुळ गावातील हे सगळे मजूर असून घटनास्थळावरून जो आहे तो वाहन चालक जो आहे तो पसार झाल्यानं पोलिसांना नेमकं आव्हान आहे की आता इथं सीसीटीव्ही फुटेज आहे का किंवा घटनास्थळात आता पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत। मात्र रुग्णालयात जो आहे तो सगळा एक प्रकारचा आक्रोश आहे। 4 मजूर जे आहे अत्यावस्थ आहे। सगळ्या रडारडी जी आहे ती रुग्णालयाच्या परिसरात केली जाते। आदिवासी पारधी समाजाचे लोक असल्यामुळं इतरही लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जमा व्हायला गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र हा अपघात तो वाहन चालक दारू पिलेला होता का, त्याने दारू पिलेली होती का, हे देखील आता तपासणं गरजेचं। मात्र वाहन चालक जागेवरती घटनास्थळावरून पसार झाल्यानं पोलिसांना आता त्यासाठी तपास वेगळा करावा लागेल। मात्र सध्या रुग्णालया परिसरात एक आक्रोश पाहायला मिळतोय। काही रुग्ण जे आहेत ते अंबाजोगाईला रेफर केले आहेत। बाकी रुग्णाची देखील प्रकृतीवरची डॉक्टर जे आहेत ते लक्ष ठेवून आहेत। आम्ही निश्चित बालाजी, गंभीर घटना म्हणावी लागेल। या संदर्भात काय कारवाई होते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी।